Very good afternoon, dear students. So today we are going to start our contact sessions. In our contact session, we are guiding the students regarding the papers we have, and that will help you in your examination point of view. That will help you to pass the paper. So definitely, your contribution is expected for the as an attendance because it all done for your purposes. हे सगळं जे काय चाललंय ते तुमच्यासाठीच आहे. सो कॉन्टॅक्ट सेशन मध्ये बेसिकली आज आपण फक्त रिव्ह्यू घेणार आहे किंवा एक ओरिएंटेशन घेणार आहे. तुम्ही सगळे सेमिस्टर 4 मध्ये फ्रेश आहात. सेमिस्टर 3 चे काही पेपर्स 1, 2 चे तुमचे राहिलेले असू शकतात. सो त्याच्याबद्दल आधीच आपण एक्झामिनेशन फॉर्म भरून घेतलेले आहे. सो एक्झामिनेशन फॉर्म सगळ्यांनी भरला असेल. जर कोणी भरला नसेल तर त्यांनी मला सेशन नंतर कॉन्टॅक्ट करायला काय हरकत नाही. काय करता येते का बघून आपण त्याचा एक्झामिनेशन फॉर्म नक्की भरून घेऊया. महत्वाचं रिपीटरचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे हे कन्सिडरेशन. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला ग्रुपवरती तुमचा सिलेबस दिलेला आहे तो. त्यानंतर त्याच सिलेबसमध्ये क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आहे. एक्झामिनेशनची डेट मी आत्ताच तुम्हाला सांगितली 15/4 पासून चालू होऊ शकते. जवळजवळ 7/3 आहे, म्हणजे जवळजवळ 1 महिना आणि काही दिवस आहेत. 40 डेज पर्यंत आहे. आणि त्याच्यामध्ये असाइनमेंट असणार आहे तुम्हाला. पहिल्या सेमिस्टर पासून आहेच 80-20 पॅटर्न असल्यामुळे त्याच्यामध्ये असाइनमेंट्स ही लवकर मी वेबसाईटवरती देतोय. 15 तारखेपर्यंत मला वेळ द्या. त्याच्यामध्ये वेबसाईटवरती देतोय, प्लस ग्रुपवरती पण तुम्हाला असाइनमेंट दिल्या जातील. त्या तुम्ही कंप्लीट करून तुमच्या अभ्यास केंद्रावरती बिफोर एक्झामिनेशन म्हणजे 15/4 आत जमा करणं अपेक्षित आहे. असाइनमेंट म्हणजे काय असतं वगैरे हे तुम्ही 3-4 सेमिस्टर करून आलाय, त्यामुळे ते काय तर जास्त त्याच्यामध्ये मी काय सांगत नाही. एक्झामच्या दृष्टीने सांगितलं. काही विद्यार्थ्यांचे अद्याप TCMC जमा नाही आहे. त्यांच्या केसमध्ये तुमचा रिझल्ट हा पेंडिंगच राहील. कदाचित तुमचं हॉल तिकीट जनरेट झालं तरी पण, तर तुम्ही TCMC अद्यापही राहिला असेल तर तोही तुम्ही जमा करणं क्रमप्राप्त आहे किंवा त्याची गरज आहे. आता महत्वाचा भाग, तुम्ही अभ्यास सुरू केलाच असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या टीचर्सकडून तुम्ही ते तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेणं अपेक्षित आहे. टाइम टेबल ऑलरेडी मी डिस्प्ले केलंय. 18 तारखेपासून प्रॉपर तुमचे सेशन सुरू होतील आणि त्यामध्ये त्या विषयाचं गायडन्स मला मिळून जाईल. माझ्या माहितीप्रमाणे सेमिस्टर 4 आणि समजा सेमिस्टर 3 चे काही विषय राहिले असतील तुमचे, तर त्याच्यासाठीही आपण सेशन्स ठेवलेले आहेत सेमिस्टर 4 नंतरच्या पिरियडमध्ये. सो आज मी घेतोय मॅनेजमेंट अकाउंटिंग, SV माने सर घेतील. बिझनेस फायनान्स तुमचे वैभव पाटील सर घेतील. अकाउंटन्सी पेपर 7 जो कास्ट अकाउंटिंग आहे तो मी घेईल. आणि 8वा पेपर जो ॲडव्हान्स अकाउंट्स पेपर 8 आहे जो कंटेम्पररी इश्यूज इन अकाउंटिंग आहे, तो तुमचे PN देवणी सर घेतील. सो हे एकूण 4 सब्जेक्ट टीचर्स आहेत आणि याचे प्रिव्हियस काही क्वेश्चन पेपर्स तुम्ही बघणं अपेक्षित आहे. तुम्हाला स्टडी मटेरियल अवेलेबल झाला असेल तर मिळालं असेल तर ते तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तेही पाहणं अत्यावश्यक आहे किंवा गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचा मला मध्ये आपण गुगल फॉर्म भरून घेतला होता, पुस्तकं मिळाली नाहीत अशा संदर्भात, तर ते बुक्स आता सध्या अवेलेबल झालेले आहेत शिवाजी विद्यापीठामध्ये. सो उद्यापासून तुम्ही तेही बुक्स कलेक्ट करू शकता. बुक्स कलेक्ट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन लक्षात घ्या. तुमची जी पेमेंट रिसीट आहे या वर्षीच्या फीची, रिपीटर फीची नव्हे, जी तुम्ही 5,900 समथिंग फी भरलेली आहे ती रिसीट, त्याच्यावरती तुमच्या अभ्यास केंद्रावरती जाऊन सही आणि शिक्का आणि कोणती पुस्तकं तुम्हाला द्यायची आहेत. काही पुस्तकं तुम्ही स्टडी सेंटरवरून घेतलेली असतात आणि राहिलेली पुस्तकं तुम्ही विद्यापीठात घेणार असतात, तर तशा पद्धतीचा रिमार्क त्या पावतीवरती असणं गरजेचं आहे. तिथला सही शिक्का असल्याशिवाय माझ्याकडून सही होणार नाही किंवा इथून तुम्हाला पुस्तकं मिळणार नाही. सो आता कोणी असं म्हणू नका की माझी पुस्तकं सर मिळाली नाहीत वगैरे वगैरे. तुम्ही दिले ऑलरेडी. आपण 735 ॲडमिशन्स आहेत सेकंड इयरला, त्यातले 500 पुस्तकं वाटप केलं होतं आणि राहिलेली पुस्तकं आपण डिमांडच्या दृष्टीनं डिमांड पाहून करणार होतो. डिमांड लक्षात घेऊन आपण 100 रिप्रिंट केलेले आहेत.
आणि ती अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला हीच पुस्तकं सॉफ्ट कॉपीमध्ये हवे असतील तर बरेच विद्यार्थी मागतात सगळं PDF द्या, हे करा ते करा. ऑलरेडी मी काही मागच्या सेमेस्टरला शेअर केले होते, पण आता लक्ष देऊन बघा की कुठे मिळणार तुम्हाला हे. एकच मिनिट. आणि नसतील तर त्याची सॉफ्ट कॉपी सुद्धा मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन लवकरच. हे सगळं माझ्या डोक्यात आहे. बाकीचे पण काही कामं असतात. फर्स्ट इयर आहे, फर्स्ट इयरला पण विद्यार्थी संख्या जास्त आहे. सो एकच मिनिट मी तुम्हाला शेअर करतोय की कुठून तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळेल. हे विद्यापीठाचं वेबसाईट आहे, दिसते सगळ्यांना? येस प्लीज. येस. सो तुम्ही आहात स्टुडंट किंवा इथं तुम्ही एक काम करा. हा, आणखी एक गोष्ट इथं जे दिसते आता तुम्हाला वेबसाईट वरती ऑनलाईन MBA आपण सुरू केलेलं आहे शिवाजी विद्यापीठांतर्गत. सो हे सगळंच लर्निंग टू एक्झामिनेशन A to Z, ऍडमिशन टू रिझल्ट सगळंच ऑनलाईन होईल. तुम्हाला डिग्री सुद्धा ऑनलाईनच मिळेल. सो हे सगळं ऑनलाईन MBA आहे. तुमच्याकडे कोण इच्छुक MBA करण्यासाठी असेल तर तुम्ही नक्की या मला कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा चालेल. जेणेकरून आपल्याला म्हणजे त्याची इच्छा असेल कोणाची जॉब करत करत ऑनलाईन वगैरे करायचं आहे ऑनलाईन MBA तर ते करू शकतात. त्यांचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आता ह्या वेबवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्टन्स एज्युकेशनच्या टॅबला जायचं आहे. इथे हा डिस्टन्स एज्युकेशनचा टॅब. डिस्टन्स एज्युकेशनच्या टॅबला गेल्यानंतर एकच मिनिट. डिस्टन्स एज्युकेशनच्या टॅबला गेल्यानंतर तुम्हाला काय हवंय, इथं बघा, इथं ऑनलाईन नोटीस बोर्ड आहे. त्याच्यामध्ये तुमच्याशी रिलेटेड काही नोटिसेस या ठिकाणी येत असतात. तर तुम्ही हा ऑनलाईन नोटीस बोर्ड बघणं गरजेचं आहे. सिलेबसच्या काही लिंक्स आहेत त्या बघणं गरजेचं आहे. किंवा इथं फी स्ट्रक्चर आहे, स्टडी सेंटरचे नाव आहे, कॉन्टॅक्ट सेशन जे आत्ता चालू झालं ह्याचं इथं टाइम टेबल आहे. किंवा इथं असाइनमेंट्स हा टॅब आहे. या टॅबमध्ये तुमच्या असाइनमेंट्स येणार आहेत. हॉल तिकीटची लिंक इथं असणार आहे वगैरे. मी हे सगळं ग्रुपवरती शेअर करतच असतो, पण तुम्ही न बघताच गोष्टी सगळ्या करत असता. त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही, मला मग फोन करता तेव्हा किंवा हा व्हिडिओ बघत नाही, अशा पद्धतीने होतं. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी ह्या पेजचा पुरेपूर उपयोग घ्यायचा आहे. असाइनमेंट, कॉन्टॅक्ट सेशन आणि तुम्हाला जी पुस्तकं आहेत सॉफ्ट कॉपीमध्ये, तर इथं बघा सेल्फ लर्निंग मटेरियल SLM किंवा कोर्स मटेरियल या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या पेजवरती येईल आणि हे सगळे व्हिडिओज आहेत कोविडच्या पिरियडमध्ये आपण अपलोड केले होते. सो एकच मिनिट. आता मग याच्यामध्ये सगळ्यात खाली आपल्याला जायचं आहे, ज्यामध्ये हे सगळे व्हिडिओज नंतर तुम्हाला सॉफ्ट कॉपी मधलं स्टडी मटेरियल मिळून जाईल. इथं बघा सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल इन सॉफ्ट कॉपी फॉर्म दिसते सगळ्यांना. सो याच्यामध्ये तुम्हाला MCOMचं पाहिजे म्हणून MSc आणि MCOM हा जो टॅब आहे या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे MCOM पार्ट 1 चे सगळे दिसतील. जर तुमचा कोणता विषय राहिला असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. किंवा MCOM पार्ट 2 याच्यामध्ये हे मॅनेजमेंट अकाउंटिंग याच्यामध्येच फर्स्ट सेम आणि म्हणजे थर्ड सेम फोर्थ सेम आहे. इथं बिझनेस फायनान्स आहे, बिझनेस फायनान्स सेकंड बुक. ओके. त्यानंतर अकाउंटन्सी पेपर 6 आहे किंवा 6 आणि 8 आहे. 6 आणि 8, 5 आणि 7, 5 आणि 7 इथं पण. सो ही इथं सॉफ्ट कॉपीमध्ये हे सगळं अवेलेबल आहे सेम स्टडी मटेरियल. तर तुम्ही या सगळ्याचा बेनिफिट नक्की घ्या. प्लस तुमच्या हार्ड कॉपी सुद्धा अवेलेबल आहेत विद्यापीठामध्ये. ज्यांना पुस्तकं मिळालेली त्यांनी ती कलेक्ट करायला काय हरकत नाही. कलेक्ट करण्यापूर्वी थोडंसं मला फोन करून आला तर जास्त चांगलं होईल, जेणेकरून मी अवेलेबल असेल आणि पुस्तकं मिळू शकतील. ठीक आहे. नाव नेक्स्ट मी असाइनमेंटच्या संदर्भात सांगितलं तुम्हाला. असाइनमेंट या टॅबमध्ये मिळतील आणि 15 तारखेपर्यंत मी देण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता महत्त्वाचं आहे आपल्याला सिलेबस. सो स्टुडंट्समध्ये आपण गेलो
आणि आपण आहोत इथं बघा. हे एक्झामिनेशन मध्ये जर बघितलं तुम्ही टाइम टेबल तुम्हाला पाहिजे असेल तर एक्झामिनेशन टाइम टेबल इथं तुम्ही जायचं. हॉल तिकीटची लिंक मी तुम्हाला देईन. परीक्षेच्या आधी 8 दिवस किंवा 4-5 दिवस आधी हॉल तिकीट काढणे असं तुम्ही म्हणू नका. त्याच्यावरती काम चालू असतं. सो या टॅब मध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचं टाइम टेबल येईल. कमेन्समेंट डेट ऑलरेडी इथे जे सर्क्युलर हे आहे सर्क्युलर मध्ये जाऊन तुम्ही बघा. याच्यामध्ये इथे हे सुधारित तारखेबाबतचे परिपत्रक कुठलं तरी घटना याच्यामध्ये तुमच्या कमेन्समेंट डेट आहेत. आणि त्याचबरोबर अर्ज काही भरायची जर पेंडिंग असेल कोणाची त्यालाही जी मुदत वाढ मिळालेली आहे ते पद्धतीने आपण त्याचे फॉर्म भरून घेऊ शकू. सो हे आहेत सर्क्युलर्स. इथं ते टाइम टेबल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने स्टुडंट एक्झामिनेशन टाइम टेबल मध्ये तुम्हाला तुमचं टाइम टेबल दिसून येईल. रिझल्ट वगैरे जे त्या वेळेला लिंक्स आधी तुम्हाला देत असतो. आता आपल्याला काय पाहिजे स्टुडंट्स ऑनलाईन सिलेबस या लिंकला आपल्याला जायचं आहे. आपण स्टुडंट आहोत तर स्टुडंट मधून आपण कुठे जाणार आहे ऑनलाईन सिलेबसला. ऑनलाईन सिलेबसच्या लिंकवर आपण येतोय. इथं परत आणि ऑनलाईन सिलेबस ही टॅब आहे तर याला डायरेक्ट तुम्ही क्लिक करा ऑनलाईन सिलेबसला. आणि यामध्ये आपण आहोत कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये. कॉमर्स अँड मॅनेजमेंट अंडर येतं म्हणून आपण कॉमर्स अँड मॅनेजमेंट करणार. आणि तुमचा जो सिलेबस आहे तो याच वर्षी रिवाइज झाला आहे म्हणजे 23-24 ला तो रिवाइज झालेला आहे. आणि एमकॉम पार्ट 2 23-24 आपल्याला सिलेबस बघणं गरजेचं आहे. सो डायरेक्ट पेज 5 वरती जातो कारण मला माहिती आहे पेज 5 वरती आहे. इथे लास्टला एकदम 23-24 चा एमकॉम पार्ट 2 सेमिस्टर 3-4 हा सिलेबस दिसतोय सगळ्यांना. सो याला आपण क्लिक केलं. ही ऑलरेडी पीडीएफ आय थिंक मी ग्रुप वरती शेअर केली आहे. क्लियर नो आहात का सगळे. नुसतं जॉईन झालं. नो वन रिप्लाइंग. येस ऑलरेडी हे शेअर केलेलं आहे ग्रुपवरती. तर हां कमेंट्स करणं अपेक्षित आहे म्हणजे मला पण कळेल की तुम्ही ऐकायला लागला. तर मी एकटाच बोलतोय असं व्हायला नको. बरोबर शार्प व्हेरी गुड. तुम्ही सगळे अटेंड करताय हे दिसतंय. फंड्स येत आहेत. व्हेरी गुड कीप इट अप. हेतू एवढाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही तुमच्या अभ्यासामध्ये मदत करू एवढंच याच्या मागचा हेतू आहे. बाकी काहीच नाही. सेमिस्टर 3च्या वेळेला पण सेशन झाले होते आणि आताही आपण त्याचे सेमिस्टर 3चे रिपीट सेशन घेणार. त्याचं कारण एवढंच आहे की तुमचे काही विषय राहायला नको. त्यासाठी आपण एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणजे थोडक्यात थोडीशी आपल्याला अभ्यासाबद्दल गायडन्स देणार आहोत जेणेकरून तुमचे सगळे विषय क्लिअर व्हावे. पोस्ट ग्रॅज्युएशन व्हावं याच वर्षी डिले व्हायला नको या हेतूने आपण. सो हे आहे सेमिस्टर 3चा मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पेपर. आणि सेमिस्टर 4चा जो आहे तो इथे आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग पेपर 2 मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम. दिसतं सगळ्यांना. सो याच्यामध्ये पहिला युनिट आहे मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम. पहिला युनिट कम्प्लीट थेरॉटिकल चॅप्टर आहे. मार्जिनल कॉस्टिंग सीव्हीपी अनालिसिस हा मला वाटते तुम्हाला ब्रेक इव्हन पॉईंट आणि ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. मार्जिनल कॉस्टिंग हा गेला याच्या पूर्वी बीकॉमला टॉपिक. तसाच काही 6 टॉपिक आहे. बजेटरी कंट्रोल सुद्धा थोडंफार मला वाटते. कॅश बजेट फ्लेक्झिबल बजेट या गोष्टी गेल्या असतील कदाचित. नसेल तर इथं शिकवलं जातील याचा प्रॉब्लेम आहे. आय थिंक असेल तो सेकंड इयर मॅनेजमेंट अकाउंटिंग मधलाच पेपर आहे. सो बजेटरी कंट्रोल आणि चौथा टॉपिक स्टँडर्ड कॉस्टिंग व्हरायन्स अनालिसिस. सो हे सगळं तुम्हाला आमचे मानव सर शिकवतील. हा त्याचा क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आहे. पहिला MCQ चा क्वेश्चन आहे 16 मार्काचा. दुसरा ब्रॉड क्वेश्चन 8 मार्काचे 2 किंवा त्याला शॉर्ट नोट 4 आउट ऑफ 6 सोडवायचे आहे. तिसरा केस स्टडीवर प्रॉब्लेम हे सगळे बाकीचे 3रा 4था 5वा 6वा प्रॉब्लेम्स असणार आहेत. आणि अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 4 to 6 4, 5, 6 3 मध्ये तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत. अशा पद्धतीने हे सेकंड म्हणजे हा पेपरचं क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आहे.
मॅनेजमेंट अकाउंटिंग पेपर 2 हा तुम्हाला या सेमिस्टर असणार, सिलेबस आपण आत्ताच पाहिला आणि प्लस नेचर ऑफ क्वेश्चन पेपर सुद्धा पाहिलेला आहे. सेकंड, इथून पुढे वेळेवरती सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे, तुमच्या फायद्यासाठीच आहे, त्यामुळे आपण सो पेपर 2 जो आहे बिझनेस फायनान्सचा कम्प्लिटली थिअरॉटिकल पेपर आहे. हा सुद्धा आमचे व्ही पाटील, वैभव पाटील सर आमच्या MBA बघतात. प्लीज माईक सगळ्यांनी बंद करायचं आहे. वैभव पाटील सर म्हणत आमच्याकडे ते हा पेपर घेतील तुमचा. पहिला चॅप्टर आहे तुमचा इंडियन कॅपिटल मार्केट्स, सेकंड आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, फायनान्शियल इन्क्लुजन, मायक्रो फायनान्स, then third corporate restructuring, and fourth risk intensive business finance. It's plus it's a स्टडी मटेरियल आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहे आणि त्यानंतर हा प्रॉपर गायडन्स कॉम्पिटिशनच्या वेळेला तुम्ही अभ्यास करून घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचे डाऊट्स तुम्ही क्लिअर करू शकाल. सो हे तुमचं या पेपरचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर सेम टाईप वाटतं, फक्त लॉंग आन्सर क्वेश्चन्स आलेले आहेत प्रॉब्लेमच्या. देन पेपर 5 हा तुमचा सेमिस्टर 3चा होता आणि पेपर 6 जो असणार आहे तो सेमिस्टर 4 ला असणार आहे. सो पेपर 6 कॉम्पिटिशन ऑफ पेपर 7 आणि 5 आणि 6 तुम्हाला तुमचा फायदा असेल, जो ऑलरेडी झाले त्याच्या एक्झाम तुमच्या विषय राहिले असतील तर त्याचे सेशन्स होतील अटेंड करा. इथं सेमिस्टर 4 चालू होती. ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर 7 फर्स्ट अकाउंटिंग हा पेपर मी स्वतः घेणार आहे. तर इथं बघा तुम्ही एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, मला वाटतं TY BComला सेमिस्टर लास्ट 6 ला पेपर 3 मध्ये हा चॅप्टर तुम्हाला होता, आठवते? प्रिपरेशन ऑफ कॉस्टिंग अँड कोटेशन. तुम्हाला आठवते का? येस प्लीज. आधी मध्ये मला सांगत जावं तुम्हाला आठवतंय असं, म्हणून तुम्ही आहात ऐकताय असं थोडस मला मेसेज मिळेल. येस येस, TY BComला कॉस्टशीटचा हा टॉपिक तुम्हाला झालेला आहे. मी पुन्हा एकदा हा सेशन तुमचा घेणार आहे परत रिवाइज, पण हे तुम्हाला 16 मार्काचा कंपल्सरी क्वेश्चन असेल, जो तुम्हाला इझी गोईंग असेल आणि हा तुम्हाला सोपे मार्क्स देऊ शकतो. सो या पेपरचं काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही, मी आहे तर टेन्शन घ्यायचंच नाही. त्यानंतर सेकंड युनिट आहे जॉब कॉस्टिंग आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. त्याच्यामध्ये सुद्धा कॉस्टशीट आहे, प्रिपरेशन ऑफ जॉब कॉस्टशीट आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रिपरेशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या गोष्टी आहेत ज्या अजून सोप्या आहेत, पण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन देणं आवश्यक आहे किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरा युनिट आहे प्रोसेस कॉस्टिंग अँड सर्व्हिस कॉस्टिंग. त्याच्यामध्ये प्रोसेस कॉस्टिंग आहे, हे पण थोडंसं मागे गेलेलं असू शकतं. आणि चौथा टॉपिक आहे रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल डेटा. सो कॉस्ट डेटा, फायनान्शियल डेटा जो ऑर्गनायझेशन मध्ये असतो त्याचं रिकन्सिलेशन कसं करायचं, जसं 11वी-12वीला तुम्ही बँक आणि कॅशबुक याचं रिकन्सिलेशन करत होता, तसंच इथं तुम्हाला कॉस्ट अँड फायनान्शियल डेटाचं रिकन्सिलेशन करायचं आहे. त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर सेम आहे, 4 प्रॉब्लेम्स, 3, 4, 5, 6 इथे 16 मार्काचे प्रॉब्लेम्स. पहिला MCQ आणि दुसरा तुमचा शॉर्ट नोट किंवा ब्रॉड क्वेश्चन्स, 2 8 मार्काचे किंवा 4 मार्काच्या शॉर्ट नोट्स आहेत. हे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आहे पेपर 7चं. पेपर 8 कंटेम्पररी इश्यूज इन अकाउंटिंग, नवीन काही प्रोफेसर्स आहेत ज्या अकाउंटिंगमध्ये आहेत त्या, हे आपले डॉक्टर PN देवळी सर तुमचा हा पेपर घेतील. त्याच्यामध्ये युनिट 1 रिसेंट डेव्हलपमेंट्स इन अकाउंटिंग, हे अकाउंटिंगमध्ये काही रिसेंट डेव्हलपमेंट्स काय काय, इन्फ्लेशन अकाउंटिंग हे खूप महत्त्वाचं आहे, शिकणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड हा तिसरा टॉपिक आहे आणि चौथा टॉपिक आहे अकाउंटिंग फॉर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. त्याच्यामध्ये फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट त्याचा अकाउंटिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे पेपर 8 मध्ये, आणि त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर हे समोर आहे. 3, 4, 5, 6 प्रॉब्लेम्स आहेत 16 मार्काचे, दुसरा शॉर्ट नोट आहे आणि पहिला ऑफकोर्स MCQ क्वेश्चन पेपर आहे. सो या ठिकाणी ज्याचं अकाउंटन्सी होतं त्यांचा आपण सिलेबस केला, पण ज्याचं स्पेशलायझेशन कॉस्टिंग आहे त्याचा सिलेबस इथे खाली आहे, ज्याचं टॅक्सेशन आहे त्याचं पण खाली आहे, प्लस
त्याचं काही बँकिंग आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तर सगळ्यांचा सिलेबस या PDF मध्ये अवेलेबल आहे. सो आत्ताच आपण काय सिलेबस आणि नेचर ऑफ क्वेश्चन पेपर या गोष्टी या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत किंवा बघितलेल्या आहेत. एक्झामिनेशन विषयी बोललोय, कॉन्टेक्सेशन विषयी बोललोय, तुम्ही TCMC जमा करत याविषयी बोललेलो आहे. सो ओरिएंटेशन मीन्स हाऊ द सेमिस्टर 4 विल बी. सेमिस्टर 4 कशी असणार आहे. आपण डिस्टन्स एज्युकेशनचे स्टुडंट्स आहोत, सो डेली आपलं काही काउन्सिलिंग किंवा लेक्चर्स होत नाही. तुमचे काही जेन्युइन प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे प्रॉब्लेम इन द सेन्स आपल्या अकाउंटिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, ते समजत नाहीत वगैरे वगैरे, तर जे लोक इकडे अवेलेबल आहेत कोल्हापूरमध्ये जवळपास, तर तुम्हाला शिकायचं आहे असं काही तुमची इच्छा असेल तर आपण ऑफलाईन सेशन सुद्धा नक्की घेऊया. जर तुम्हाला शक्य असेल तर 1-2 स्टुडंट येणार असतील तर त्याच्यामध्ये तितकासा रस राहतो. सो ऑनलाईनच आपण तुमचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक ब्रीफ आयडिया येईल हाऊ टू सॉल्व दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम ऑफ अ क्वेश्चन पेपर. सो हे थोडंसं, आणि तुम्ही मॅक्सिमम सेल्फ स्टडी करणं अपेक्षित आहे. तुम्हाला काही शंका असतील तर त्याचं निरसन तुम्ही जे प्राध्यापक या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहेत त्या विषय त्या दिवशी तुम्ही त्यांना विचारणं क्रमप्राप्त आहे. सो हे एवढंच मला सांगायचं होतं, ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तसं ओरिएंटेशन असणार आहे. नेक्स्ट वीकमध्ये आपण फर्स्ट इयरचं ओरिएंटेशन घेणार आहोत, त्यामुळे तुमच्याकडे वेळ द्यायला तितकंसं वेळ मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण सेकंड इयरचं म्हणजे तुमचं 18 तारखेपासूनच्या याच्यामध्ये शेड्यूल केलेलं आहे. सो डेली 2 सेशन्स होतील, मॉर्निंग आणि आफ्टरनून. सो त्याच्यामध्ये तुमचं अटेंडन्स कंपल्सरी आहे, तुमच्यासाठीच आपण करत आहोत. प्रत्येक लेक्चर हे रेकॉर्ड होईल असं नाही आहे, त्यामुळे तुमचं अटेंडन्स मॅक्स टू मॅक्स राहणं अपेक्षित आहे. काही शिक्षक रेकॉर्डिंग करतील, काही शिक्षक रेकॉर्डिंग नाही केली तर त्याच्याबद्दल मी काय सांगू शकणार नाही, कारण जे ऑनलाईन अवेलेबल असतील त्यांना त्याचा प्रॉपर गायडन्स मिळत राहील. त्या प्राध्यापकांच्याकडून तुम्ही त्यांच्याकडून ते सगळ्या गोष्टी समजावून घ्या. तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर त्या वेळेला विचारा. त्या सगळ्यातून शेवटी मी आणि ऑलवेज अवेलेबल आहेच तुमच्याकडे. आता आपण यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये काही तुमचे डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर ते आपण सॉल्व करून घेऊ. सो रेज युअर हँड्स टू वांट टू आस्क अ क्वेश्चन. स्नेहल पाटील, तुम्ही रेस हँड केलाय. नंतर दीपाली दळवी, या तुम्ही माईक चालू करून बोलू शकता. लव मोठींचा एक कमेंट आहे, तुम्ही हात पण वर केला. सर अकाउंट टॅक्स प्रॉब्लेम विथ आन्सर घ्या. सो तुम्ही बुक्स मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत विथ आन्सर आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत. त्या फिगर कशा आलेल्या आहेत तर हे तुम्हाला नक्की आम्ही समजावून सांगू. त्याच्यामध्ये काही तुम्ही डाऊट घ्यायची आवश्यकता नाही. टॅक्सेशन मागच्या वेळेला प्रॅक्टिकल आपल्याला घेता आलेले, मात्र या वेळेला आपण टॅक्सेशनचे प्राध्यापक चेंज केलेले आहे. जयशिंगपूरचे होते पूर्वी जयशिंगपूर कॉलेजला निलेश गणगर सर म्हणून आहेत, तर ते चांगलं घेतील अशी मला अपेक्षा आहे टॅक्सेशन. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. जे रिपीटर आहेत ते फ्रेशवाल्यांना तर इन्कम टॅक्स असायचे काही प्रश्नच येत नाही. जे सेमिस्टर 3चे आहेत त्यांना मात्र तुम्हाला पेपर 6 साठी निलेश गणगर सर तुम्हाला टॅक्सेशन नक्की शिकवा. ओके, अजून काही कोणाचं क्वेश्चन्स? 38 students are attending right now. Yes, it is a recorded session. So हा रेकॉर्डिंग तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पुटअप होईल. अजून काही तुम्हाला ऐकावंसं वाटलं तर तुम्ही परत वाचा. माझे सगळे सेशन्स रेकॉर्डेड होतील, त्यामुळं तुम्ही कुठल्या कामात महत्वाचं असाल तुम्ही ते करायला काही हरकत नाही. माझे सेशन ॲटलिस्ट, आणि मिनिमम पासिंगसाठी एखादा दुसरा जरी टॉपिक तुम्हाला परफेक्ट आला तरी सुद्धा इनफ आहे, जे तुम्हाला 32च्या वरती होऊन जाईल. सो टॅक्सचे MCQ सेंड करा. यस, त्या प्राध्यापकांना तुम्ही नेचर ऑफ क्वेश्चन पेपरनुसार असे क्वेश्चन्स विचारा, ते तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मदत करतील. त्यांनी नाही मदत केली तर तुम्ही मला नक्की विचारा, आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन नक्की काढू.
सर ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर नंबर 8 ला पेपर थेरी असणार आहे की प्रॉब्लेम्स, हे त्या ते सेशन घेणारे शिक्षक तुम्हाला नक्की सांगतील. रिव्ह्यू पेपर कुठे मिळतील, तर जे सॅम्पल क्वेश्चन पेपर्स आहेत जे माझ्याकडे अवेलेबल असतील ते मी तुम्हाला सेशनच्या वेळी तर त्याच्या पूर्वी देण्याचा प्रयत्न करतो. श्वेता, नाही केलं तर तुम्ही आधीमध्ये मला जरा रिमाइंड करा, करेन. मोस्ट प्रोबेबली मी तुम्हाला ॲटलिस्ट एक पेपर तरी तुम्हाला शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल कशा पद्धतीने पेपर पडतोय या सगळ्या गोष्टीवरती. ठीक आहे, एनी मोर क्वेश्चन्स? हां बोला. आता तर मी तुम्हाला सॉफ्ट कॉपीची लिंक सांगितलेली आहे, तिथून तुम्ही सॉफ्ट कॉपीज घ्या आणि अभ्यास करा. बेगावून इकडे येणं तुम्हाला इझी गोईंग होणार नाही, किंवा तुमचं इथं कोण कलेक्ट करू शकत असेल तुमच्या वतीने, तुमच्या स्टडी सेंटरमध्ये जाऊन पेमेंट रिसिप्टवरती सही शिक्का घेऊन येऊन तुमच्या वतीने कोणी इथे येऊन पुस्तकं कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. सोनाली घाटगे, असं गडबड करू नका. असाइनमेंट पाठवा सर. असाइनमेंट पाठवणारच आहे, कामच आहे माझं ते, त्याला रिवाइज करायचं असतं, रिवाइज करावं लागतं. सो काम चालू आहे, क्वेश्चन पेपर्स टाईपच ते नेचर आहे. सो झालं नक्कीच मी तुम्हाला शेअर करेन. ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला ग्रुपवरती पडेल. मी तुम्हाला 15 तारखेपासून वेळ द्या म्हणून सांगितलं, तिथपर्यंत प्रयत्न करतो. ठीक आहे, नक्की मिळतो. डोंट वरी. येस, लव मोठे, डू यू हॅव एनी क्वेश्चन? Yes, any more questions please? This is recorded, so that's why I'm asking. सर फर्स्ट बुक मिळाली आहे. दीपाली दळवी, जे काही तुम्हाला मिळाले ना ते तुमच्या रिसिट वरती लिहून घ्या तुमच्या स्टडी सेंटर कडून. सर हे पुस्तक मिळाले आणि हे मिळालेले नाही, मिळाली नसलेली पुस्तकं तुम्ही विद्यापीठातून कलेक्ट करू शकता. तुमच्या स्टडी सेंटरचा रिमार्क लागेल, सही लागेल आणि शिक्का लागेल. ओके, पेमेंट रिसिट वर. येस, एनी मोर क्वेश्चन? शॉर्ट बट स्वीट, जस्ट इंट्रोडक्शन आहे आपल्या या सेकंड इयरच्या सेमिस्टर 4चं. त्यामुळे आपण हे लेटकमर जॉईन जे झाले त्यांनी हा व्हिडिओ मी ग्रुपवरती टाकतो, तुम्ही तिकडे बघून घ्या. त्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका असेल तर मला डायरेक्ट कॉल केला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, एनी मोर क्वेश्चन्स प्लीज? काही शंका आहे सगळ्यांना? हा बोला. जेवढं मला अवेलेबल होतं तेवढं मी ग्रुपवरती शेअर करतो. ठीक आहे, किंवा तुम्हाला कुणाला कुठून क्वेश्चन पेपर अवेलेबल झाले, समजा तुम्ही DRKच्या विद्यार्थ्याकडून, कोणतं सिनियर आहे, तुम्हाला जरी झाले तर तुम्ही मला शेअर करा, मी ते ग्रुपवरती नक्की शेअर करेन. हा, किंवा तुम्हाला जिथून हा असणारे तुमच्याकडे ज्यांच्याकडे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे, एमकॉम सेकंड इयर किंवा कुठलाही फर्स्ट इयरचा असू दे, किंवा तुम्ही जे दिलेले पेपर आहेत ना ते द्या, तुमच्या फर्स्ट इयरच्या मित्रांना मग उपयोगी पडेल. मला पण ते सोपं होईल तुमच्याकडून. जर फक्त फोटो चांगले काढा आणि मला पाठवा, मी ते समजा फर्स्ट इयरचा असेल तर फर्स्ट इयरच्या ग्रुपवरती पोस्ट करेन, जेणेकरून त्यांना थोडीशी मदत होईल. हा हा हा, आणखी काही क्वेश्चन्स? हे जे तुम्ही मागताय ना तसं ती मागतायत पोरं, त्यांना पण मिळेल ना तुमचा क्वेश्चन पेपर, किंवा मागच्या वर्षी अशा पद्धतीचा पडला होता, थोडासा अभ्यास करायला सोपं जाईल. स्नेहल पाटील, दीपाली दळवी, डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? लेट कमर्स, मी रेकॉर्डेड आत्ताच अपलोड करतोय आणि तुम्ही हे सेशन्स ऐकून घ्या. 18 तारखेपासून आपले सेशन्स नक्की होतील, यामध्ये मॅक्सिमम टाइम तुमचा सिलेबस मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. काही एक्स्ट्रा सेशन सुद्धा घ्यावे लागले तर आपण नक्की घेऊ तुमच्या ऑन डिमांड, पण तुमचा रिस्पॉन्स इतका चांगला असणं अपेक्षित आहे. हो, जे आपलं टाइम टेबल आहे ना त्याप्रमाणे तर होईलच, आणि बियॉन्ड दॅट सुद्धा आपण नक्की घेऊ, काय अडचण नाही. कारण अकाउंट पेपर
7 मीच घेणार आहे, 8 ते देवळी सर घेतील. त्यामुळे हो हो, नक्की नक्की. जे तुमच्या हे क्वेरीज तुम्ही सेल्फ स्टडी करून घ्या. तुमच्या क्वेरीज तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्या वेळेला तुम्ही मला विचारा, मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. काय अडचण नाही. ओके. सेमिस्टर 3चा टॅक्सेशन नक्की घेऊया आपण. रिपीट टाइम टेबल लावलेला आहे. फक्त ते अगदी काटावर आलेलं आहे. 30 मार्च पर्यंत आले टाइम टेबल. म्हणजे तुम्हाला परत 15 दिवसच मिळतात अभ्यासाला. आणि त्यात पण काही इकडे तिकडे हालचाल झाली तर आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये पर्यंत ते एप्रिलच्या नेक्स्ट वीक मध्ये पण न्यावं लागेल. सो त्या वेळेला अटेंड करा. काय अर्धा पाऊण तासाचं सेशन असणार आहे जास्तीत जास्त, किंवा तासाभराचा जास्त असतं. तो अटेंड करा. त्याच्यामध्ये काय तुमचे डाऊट्स क्लिअर झाले तर ठीक आहे. अगदी तुम्हाला खूपच अडचणी असतील तर तुम्ही मला इकडे विद्यापीठात भेटायला आलात तरी सुद्धा चालतं. इथेही तुमच्या क्वेरीज मी नक्की सॉल्व्ह करेन माझ्या पद्धतीने. ओके. थोडस कॉल करून या, एवढंच माझं म्हणणं असेल. मी अवेलेबल असणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ देऊ शकेन असं अवेलेबल असणं गरजेचं आहे. ठीक आहे. थांबायचं का मग? येस. काही क्वेश्चन नाहीत असं कन्सिडर करू आपण. झालेल्या सेशन हा ब्रीफ मध्ये आपण घेतलाय. ऍक्च्युली डीप मध्ये आपण आपल्या कॉन्टॅक्ट सेशनच्या वेळेला नक्की घेणार आहोत. तुमच्या अशाच सपोर्टची अपेक्षा आहे. फर्स्ट इयर झालंय तर सेकंड इयर तुमचं पास आउट व्हा हेच माझी अपेक्षा आहे. त्या पद्धतीने मला जेवढी लागते तेवढी मी मदत करायला रेडी आहे. सो तुम्ही पण कॉपरेट करा. तुमचं प्रोजेक्ट वगैरे झालेलं आहे. त्यावेळेला सगळं थेरॉटिकलच आहे. सो रिपीटर काही तुमच्या असतील पेंडिंग विषय तर ते त्याचाही अभ्यास करा. त्याचेही सेशन अटेंड करा. तरी काही अडचणी असल्या तर तुम्ही ऑलवेज अवेलेबल आहे. मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. काय अडचण नाही. ठीक आहे. थँक यू सो मच फॉर पेशंट लिसनिंग अँड क्वेश्चन आन्सरिंग सेशन. कॅन आय स्टॉप? Yes, yes, yes. Thank you. Have a nice day. Bye. Good day, good day. चलो.